हे प्रशिक्षण आमच्या घरांमधून दिलं जात नाही. प्रत्येकाशी बोलण्याची व्होकॅब्युलरी वेगळी पाहिजे, शब्दकोश वेगळा पाहिजे. आईशी बोलताना शब्दकोश वेगळा असेल, वडिलांशी बोलताना शब्दकोश वेगळा असेल. त्यामुळे ही नाती जपत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर तुमचा टोन महत्त्वाचा असतो. त्यामुळे नवऱ्याने जर बायकोला हाक मारली, अगं ऐकलंच का गं, आणि बायको आतून काय आहे असं जर बायकोने केलं तर नवरा पुढचं वाक्य म्हणतो काही नाही. मग ती म्हणजे मग हाक मारली कशाला, असं ते पुन्हा एकालेक सुरू होतं. 95% ना घरांमध्ये प्रश्नच नसतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. प्रश्न निर्माण होतो त्या टोनमुळे. आणि तो जो टोन आहे ना तो नेहमी इन्सल्टिंग असतो. तो आपुलकीचा हवा, तो आपला हवा. म्हणजे माझा माणूस आहे म्हणून माझा टोन वेगळा लागला पाहिजे. आणि असं घडतं, मी बघितलेलं आहे, डॉक्टर्स बघितलेले आहेत की पेशंटशी बोलत असताना पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही असं करून जोरात बोलत असता आणि तेवढा फोन असतो आणि फोनवरती जर बायको असेल तर हां बोल गं.